26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे। 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्वीकारली। हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले। भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले। 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे। देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे। आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता। त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणून संविधान दिन साजरा केला जातो। संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आज चंद्रपूर शहरात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले। या रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे संविधान सन्मान रथ, समता सैनिक दलाचे पथसंचालन, आदिवासी रेला नृत्य, लेझिम, महिला ढोल ताशा पथक आणि बँड पथक यांचा समावेश होता। या रॅलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीचे संयोजक प्रवीण खोब्रागडे, प्रतीक डोरलीकर, राजस खोब्रागडे, सुलभ खोब्रागडे, शंकर वेल्लेकर, मृणाल कांबळे, गीता रामटेके यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते। संविधान हे सर्व जनतेचे आहे। संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 ला लागू दिलेलं आहे। संविधान हे संविधान सर्व स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय यावर आधारित हे संविधान आहे। ह्या संविधानाची सर्व जनतेने पालन करावे इतकंच मी इथं बोलतो। आणि आज संविधान सन्मान दिनानिमित्त एक चंद्रपूर शहरामध्ये एक भव्य संविधान सन्मान रॅली निघालेली आहे। ही रॅली एक स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ह्या उद्दिष्टाने ही रॅली काढलेली आहे। इथे भरपूर हजारोच्या लोक समावेश झालेला आहे। अशी एक चंद्रपुरातून एक संदेश आम्ही देऊन राहिलेलो की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ह्यावर आम्ही चंद्रपूरवासी काम करत आहोत।